हरि ओम हरि ओम हरि ओम। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः। श्री सच्चिदानंद परमा ब्रह्मा रामचंद्राय नमो नमः। श्री सच्चिदानंद परमा ब्रह्मा ज्ञानराजाय नमो नमः। गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पूर्णिमा पूर्णचंद्रा। नमस्कार माझा श्री सद्गुरु रामचंद्रा। नमस्कार माझा श्री विष्णू महाराज चरणा। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। धर्माच्या करिता आम्हासी जगती रामाने धाडियले। ऐसे जाणुनी राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले। आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्वतेने असे। इच्छा होनी मानसी तरी हा देह तुझासे। सियाबल रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय। नित्यप्रति आराध्य दैवत पूर्णपुरुष भगवान गोपाल कृष्ण आराध्य अशा राधाजी यांना वंदन करून बुद्धिदाता महानमंगल श्री गणेश विद्या प्रदायिनी माँ सरस्वती श्रीमद भागवताचे प्रणेते श्री शुकाचार्य श्रीमद भागवताचे निर्माते महर्षी व्यासजी व ज्यांच्यामुळे हे श्रीमद भागवत आपल्यापर्यंत पोहोचले असे परीक्षिती राजा यांना वंदन करून माझे सद्गुरू विद्वतरत्न डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर, माझे गुरुवर्य पूर्णवाद वर्धिष्णू डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांना वंदन करून व या पूर्णज्ञान चॅनल मार्फत जे कोणी हे श्रीमद भागवत
विश्लेषण श्रवण करत आहात त्या सर्व श्रोत्या मंडळीचं मी मनापासून स्वागत करते. कालच्या भागामध्ये आपण बघितलं, कलीला 5 जागा परीक्षिती राजाने दिल्या आणि त्यातली एक जागा म्हणजे जिथे चोरून कमवलेलं धन आहे तिथे कली आहे. आपण बघितलं की परीक्षिती राजा आपल्या राज्यामध्ये फिरत असताना जरासंघाचा मुकुट मोह आवरला गेला नाही की जो जरासंघाने चोरून आणलेला मुकुट आहे, तो चोरून आणलेला मुकुट की ज्यामध्ये कलीचा सहवास आहे, तो मुकुट परीक्षिती राजाने घातला आणि परीक्षिती राजा शिकार करायला निघाले. भरपूर तहान लागली असल्यामुळे गुफेकडे लक्ष गेलं की ज्या गुफेमध्ये श्रमिक ऋषी ध्यानस्थ बसले आहेत. भरपूर वेळा जल मागितलं, पाणी मागितलं पिण्याकरता, पण ध्यानस्थ असल्यामुळे लक्ष नव्हतं बाहेरच्या जगामध्ये किंवा कोण काय म्हणतंय. शेवटी परीक्षिती राजाला राग आला, क्रोध आला आणि तिथे मेलेला सर्प पडलेला होता. तो सर्प शुक्राचार्यांच्या श्रमिक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकून परीक्षिती राजा तिथून निघून गेले. श्रमिक ऋषींचे पुत्र शृंगी यांना हे कळलं आणि त्यांनी कसलाच विचार न करता जल घेऊन शाप दिला की ज्याने कोणी माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये सर्प टाकून अपमान केला त्याच्या इथं 7 दिवसामध्ये तक्ष सर्पदंशाने मृत्यू होणार. शाप दिला. श्रमिक ऋषींना हे सगळं कळलं. शृंगींना आज्ञा केली की तुम्ही परीक्षिताला जाऊन उशाप देऊन या. शृंगी ऋषी परीक्षिताकडे आले आणि म्हणतात की माझ्यामुळे असा अपराध झालेला आहे. पण परीक्षिती राजा म्हणतात की तुमच्याही पेक्षा तुमचा तर अपराध नाही, कारण पित्यावरती प्रेम आहे तुमचं. पण मी काय केलं? संतांचा अपमान नाही, मला उशाप नको आहे. परीक्षित राजाने उशाप नाकारला आणि आता परीक्षिती राजाने काय केलं? 7 दिवसात मृत्यू येणार हे कळलेलं आहे. अशा वेळेस काय करावं? परीक्षिती राजाने जन्मजयाला बोलवलं आणि सगळ्यांना सूचना दिली की उद्या आपण जन्मजयाचा राज्याभिषेक करणार. जन्मजय म्हणजे परीक्षिती राजाचा पुत्र, मुलगा. सुंदरसी राज्याभिषेकाची तयारी केली आणि आज जन्मजयाला सगळं राज्य सोपवून परीक्षिती राजा निघाले. कुठे? तर मनात एकच ध्येय आहे. ते ध्येय म्हणजे की ज्या देवाचं मी माझ्या मातेच्या गर्भामध्ये दर्शन घेतलं, त्या देवाचं हरिनाम मला गायचं आहे आणि तो देव कसा आहे ते ओळखायचं आहे. मी तर म्हणेन की देवाचा अभ्यास या 24 अवताराचं, जे पण देवानी 24 अवतार घेतले त्याचं वर्णन परीक्षिती राजाने या 7 दिवसात तर बघितलं, श्रवण केलंच. पण मी तर म्हणेल की परीक्षिती राजाने या 7 दिवसात खरं जीवन काय आहे ते समजून घेतलं. 7च दिवस का 7 दिवस शाप दिला की 7च दिवसात मृत्यू येणार? कधी पण म्हणू शकले असते 7 दिवस याच्याकरता, कारण गळ्यात सर्प टाकला होता. गळ्यात सर्प टाकल्यामुळे 7 इंद्रिय शरीराचे उघडे होते. कोणते कोणते? 2 नासिका, 2 कानाचे, 2 4, 2 नेत्र, 6 आणि 1 मुख. 7 इंद्रिय असल्यामुळे 7 दिवसात मृत्यू येणार. आणि दुसरं कारण म्हणजे हे की 7च दिवसात आपला पण मृत्यू आहे. कसा? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. 8वा दिवस कोणता येणार माहित नाही. फक्त तो दिवस कोणता हे माहित नाही. परीक्षिती राजाला 7 दिवसात मृत्यू येणार शाप मिळाला आहे. मग अशावेळेस परीक्षिती राजाने काय करावं? सगळं सोडलं आणि आता ज्या देवाचं दर्शन मी माझ्या मातेच्या गर्भात घेतलं, त्या देवाचं मला खरं स्वरूप ओळखायचं आहे की तो कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, नाही का? पहिल्या दिवशी आपण बघितलं, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या देहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः.
अशा या सुंदर स्वभाव, स्वरूप आणि सामर्थ्य असलेल्या देवाचं अजून स्तुती मला ऐकायची आहे, असं मनात ध्येय ठरवून परीक्षिती राजा निघालेत. कोणाला विचारतायत की अहो 7 दिवसात मृत्यू येणार, मी काय करू? कोणी सांगते ध्यान करा, कोणी सांगते जप करा, कोणी सांगते तप करा, कोणी सांगते दान करा. परीक्षिती राजा म्हणतात की मी आत्तापर्यंत तर तेच केलं नाही, मला तर या 7 दिवसामध्ये समाधानी व्हायचं आहे, नाही का? वर्णन केलं आहे श्रीमद भागवतामध्ये की परीक्षिती राजा मुक्तीच्या शोधात निघाले आहेत. आपण बघितलं दुसऱ्या भागामध्ये की कोणती मुक्ती हवी आहे परीक्षिती राजाला. ही तर मुक्ती नक्कीच हवी आहे की जन्म आणि मृत्यूपासून बस देवा आता माझा स्वीकार कर. या मुक्तीचं तर सांगण्यातच आलेलं आहे, पण मी दुसऱ्या भागातच आपल्याला सांगितलं की मुक्ती म्हणजे काय, की देवा मी आज समाधानी आहे, मी या क्षणाला आज मी समाधानी आहे असं देवाला म्हणून बघा. मग बघा मुक्तीचा अनुभव किती सुंदर येईल. परीक्षिती राजा निघालेत, गंगा तीरावरती आले. काही संत बसले आहेत, काही ऋषींची चर्चा सुरू आहे, ध्यानाची चर्चा सुरू आहे. परीक्षिती राजा तिथे आले, आपली ओळख करून दिली ऋषींना आणि सांगितलं की असा असा शाप मला मिळाला आणि आता मला त्या देवाची स्तुती, त्या देवाचं हरिनाम जपायचं आहे. माझा देव दिसायला कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे आणि त्याचा स्वभाव कसा आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. म्हणे अच्छा याचं उत्तर तुम्हाला एकच देतील, म्हणे कोण? वाट बघा. आणि आज गंगा तीरावरती परीक्षिती राजा वाट बघताय. कोणाची? तर इकडे देवर्षी नारद मुनी आज शुकदेवजी महाराजांकडे गेले आणि म्हणते की शुकदेवजी महाराज चला. म्हणे कुठे? गंगा तीरावरती. म्हणे कशाला? म्हणे परीक्षित तुमची वाट बघतोय. म्हणे कोण परीक्षित आणि माझी का म्हणून वाट बघतोय? परमहंस आहेत, विधी आहेत. तुम्ही बघितलं असेल बघा, आपला जो जन्म झालाय ना तो म्हणजे भारतभूमी, की जी भारतभूमी संतांची, ऋषीमुनींची भारतभूमी ओळखली जाते, नाही का? मंगल करणी, संकट हरणी, दारिद्र्य हर, विज्ञान वितरणी, ऋषी मुनी शूर जनों की धरणी, हरती भ्रमतम भारी. सुंदर वर्णन आहे या प्रार्थनेमध्ये. बघा इतर देशामध्ये तुम्हाला या 4 गोष्टी मिळतील, पण आपल्या भारत देशाला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्याला इतकी सुंदर 4 संपत्ती, खऱ्या 4 संपत्ती लाभलेल्या आहेत. त्या म्हणजे भारतभूमीला पहिली म्हणजे सरस्वती विद्या. तुम्ही बघाल तर भारतामध्ये इतके बुद्धिमान लोक आहेत, बुद्धिमान पण आहेत आणि कलावंत सुद्धा आहेत. म्हणजे सरस्वती तर आहेतच आहेत आणि शारदा देखील इथे नांदतात. कोणी कलेनी, कोणी कलावंत आहेत, कोणी कलेनी भरून आहेत, तर कोणी बुद्धिमान आहेत. अगदी आपण बघतोय की विद्या नांदत आहे या भारतभूमीमध्ये. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सरस्वती म्हणजे विद्या. त्यानंतर लक्ष्मी, पैसा. आपण बघतो आहे की भारत देशामध्ये भरपूर पैसा आहे, म्हणजेच काय तर लक्ष्मी देवी प्रसन्न आहे. सरस्वती म्हणजे विद्या, लक्ष्मी. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची, ती म्हणजे आपल्या भारतभूमीला लाभलेले ही संत परंपरा. आज आपण बघत आहोत की सुंदर अशी परंपरा आपल्या भारतभूमीमध्ये आहे, ती म्हणजे संत परंपरा. तुम्ही संत माय, बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. आणि आपल्याला माहिती आहे की भारतभूमीमध्ये तर आहेत, पण भारतभूमीमध्ये जे महाराष्ट्र राज्य आहे त्यात तर तुम्ही गावागावात जाल, तिथे तिथे तुम्हाला संतांचं दर्शन होईल. आणि हे कोणाचं वरदान आहे?
तर रुक्मिणी मातेचं याचीही कथा सुंदर समाप्तीला वर्णन केल्या जातं की जेव्हा रुक्मिणी आणि द्वारकाधीश कृष्ण कन्हैयाचा विवाह होतो तेव्हा कृष्ण कन्हैया रुक्मिणी मातेला म्हणतात की रुक्मिणी मागा, आज मी प्रसन्न आहे तुमच्यावर, काय मागायचंय ते मागा. तेव्हा रुक्मिणीने काय मागावं? काही पण मागू शकले असतात, गाडी मागू शकल्या असतात की देवा मला बाहेर जावं लागतं, टू व्हीलर घेऊन द्या, नाही का. आजच्या प्रमाणे आजच्या जशा महिला आहेत, गाडी, साडी नाही तर माडी, या 3 व्यतिरिक्त आपण काहीच मागू शकत नाही. पण त्या रुक्मिणी माता आहेत, काय मागितलं? देवा, ज्या महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला ती महाराष्ट्र भूमी संत भूमी म्हणून ओळखण्यात यावी. अगदी जिथे मी पाऊल ठेवेल त्या गावामध्ये संतांचं दर्शन मला व्हावं, हीच इच्छा, हीच मागणी मी तुम्हाला मागते. आणि हे वरदान कोणाचं आहे? तर रुक्मिणी मातेचं. त्यामुळे आपण फार भाग्यवान आहोत. 4 प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे दुर्दैवी, नाही का, की जे खूप प्रयत्न करतात, खूप प्रयत्न, जन्मापासून त्यांचे प्रयत्न सुरू असतात आणि प्रयत्न तर सुरू असतात की ज्यांचे प्रयत्न यशस्वी ठरत नाही अशांना म्हणतात, आपण म्हणतो ना की अनलकी, म्हणजे याचं भाग्यच नाही आहे कुठे, कितीही आणि जन्मभर मेहनत केली तरी याला फळ मिळणार नाही, अशांना अनलकी आपण म्हणतो की याचं भाग्य कुठे माहीत नाही. दुसऱ्या प्रकारचे लोक असतात भाग्यशाली, की ज्यांना खूप प्रयत्न केल्यानंतर एक त्यांचं स्वप्न, एक संकल्प पूर्ण होतो, अशांना म्हणतात भाग्यशाली. तिसरे अहोभाग्यशाली, की ज्यांना प्रयत्न करायची गरज नाही, आपोआप आपले संकल्प पूर्ण होतात. आणि चौथे म्हणजे अधिक भाग्यशाली, की ज्यांच्या मनामध्ये इच्छा तर काही नसतात आणि इच्छा नसल्यामुळे प्रयत्नही करावे लागत नाही, अशांना म्हणतात अहोभाग्यशाली. बघा, आपण ना तर भाग्यशाली आहोत, अधिक भाग्यशाली आहोत, आपण तर अहोभाग्यशाली आहोत. कारण सुंदरशा भारतभूमीमध्ये आपला जन्म झालाय की जी भारतभूमी संतांची भूमी, ऋषीमुनींची, की ज्या ऋषीमुनींनी इतकं तप या भारतभूमीवरती केलेलं आहे. या भारत म्हणून भाग्यवान समजूया, कृतज्ञता भाव अर्पण करूया त्या देवाप्रती की देवा. एक सुंदर वर्णन आहे, ते वर्णन असं आहे, हमें रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों के निशान मिल गए हैं, कलियों में तू है, फूलों में तू है, सागर की एक लहर में भी तू है, कहीं भी मैं जाऊं बस तू ही तू है, हमें रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों के निशान मिल गए हैं, जन जन की सेवा यही मेरी पूजा, तुम हो कोई न दूजा, तुमसे है सब कुछ रोशन, कण कण में तू है, हमें रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों के निशान मिल गए हैं. वर्णन केलंय की आम्हाला आम्हाला वेगळे रस्ते दाखवण्याची गरज नाही आहे. ज्या रस्त्यांनी म्हणजे ज्या मार्गाने जे विचार आमच्या संतांनी सांगितले, आमच्या ऋषीमुनींनी सांगितले, आमचे गुरुवर्य जे मार्ग आम्हाला दाखवतात ना, त्या मार्गाने आम्ही चालतो.
वेगळे मार्ग दाखवण्याची आम्हाला गरज नाही आहे, कारण आमचा विश्वास आहे आमच्या संतांवर, आमचा विश्वास आहे आमच्या गुरूंवर. ते मार्गदर्शन करतील, ते जे मार्ग दाखवतील ते योग्यच. मला एकाने खूप सुंदर म्हणता येणार नाही, पण एक प्रश्न विचारला तो असा की नाही, कोणी कोणी फार काय म्हणता येईल की अभ्यास न करता प्रश्न विचारला की कशावरून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ही काल्पनिक कथा सुद्धा असू शकते, कोणीतरी लिहिली आणि ज्ञानेश्वर महाराजांचं नाव समोर केलं प्रसिद्धी होण्याकरता. तेव्हा एकच उत्तर मी तिथे दिलं की समजा तुमचे वडील तुमच्या आजोबांच्या फोटोजवळ नेतात आणि सांगतात की बघा, हे तुझे आजोबा होते, यांनी असं असं काम केलं, असं असं कार्य केलं, हे तुझे आजोबा आहेत, नमस्कार करा. तेव्हा तुम्ही असं म्हणाल की बाबा, कशावरून हे माझे आजोबाच आहेत, कशावरून मी विश्वास ठेवू? तुम्ही वडिलांना असं विचाराल का? नाही ना. आम्हाला या गोष्टीशी काही घेणं देणं नाही. फक्त या माध्यमातून मी एकच सांगू इच्छिते की ज्या मार्गाने आमचे संत, आमचे गुरुमाऊली चालले ना, की त्यांनी सांगितलं की बस देव असा दिसतो, देव असा आहे. त्यांनी जे वर्णन माझ्या देवाविषयी केलं आहे, त्यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला, त्या मार्गावरून आम्ही चालू. आणि आम्हाला माहिती आहे त्यांनी दाखवलेला मार्ग, त्यांनी केलेलं मार्गदर्शन आमची जीवनाची उन्नती करणार आहे, ही गोष्ट मात्र निश्चित. आज शुकदेवजी महाराज परमहंस आहेत, विधेयी आहेत, म्हणतायत की का म्हणून माझी परीक्षित वाट बघतोय. तेव्हा देवर्षी नारदाने सांगितलं की त्याला शाप मिळाला आहे की त्याला 7 दिवसात मृत्यू येणार. आणि पांडवांचा नातू की ज्याचं रक्षण, परीक्षिती राजाचं रक्षण स्वयं देवाने केलं, सगळी कथा सांगितली शुकदेवजींना देवर्षी नारदांनी. देवर्षी नारद म्हणतात की चला आता त्याला त्या देवाचं दर्शन, त्या देवाची अनुभूती करून द्यायची वेळ आली आहे परीक्षिती राजाला. शुकदेवजी महाराज निघालेत कुठे? गंगा तीरावरती येण्याकरता, की जिथे परीक्षिती राजा वाट बघतायत. बघा, एका झाडावरती फळ पिकलं तर पक्ष्यांना बोलवण्याची गरज पडत नाही की या झाडावर आमंत्रण द्यायला जातो का त्या पक्षींना आपण की या झाडावर फळ पिकलंय? नाही ना. भरपूर लोक असे म्हणताना मी बघितले, मी गुरु केला, मी हे गुरु केले, मी ते गुरु केले, मी जप घेतला, मी असं घेतला, मी कानमंत्र घेतला. नाही, गुरु ही करण्याची भूमिका नाही आहे, तर गुरु तर आपल्या जीवनात स्वयं येत असतात. कसे? जसं ते फळ पिकलं तर पक्षींना बोलवण्याची गरज पडत नाही, पक्षी आपोआप येतात. त्याचप्रमाणे शिष्य आपल्या जीवनामध्ये परिपक्व झाला. गुरु आम्ही भरपूर बघितलं आहे. जेव्हा आम्ही उपासना घेत होतो गुरुमाऊलींकडून, तेव्हा एक प्रश्न विचारण्यात आला. तो प्रश्न असा होता की उपासना तर घेते पण घरशील ना? जोपर्यंत शिष्य परिपक्व होत नाही तोपर्यंत गुरु जीवनामध्ये उपासना नावाचं शास्त्र, उपासना शास्त्र आपल्याला देत नाही. शास्त्र आहे, ते शस्त्र आहे आणि शास्त्र सुद्धा आहे. तर जोपर्यंत जीवनामध्ये आपण परिपक्व नाही. एक सुंदर कथा आठवली, ती सांगते. अद्भुत कथा आहे. आज सर्व संत आपल्या माहेरी जमलेत. आता संतांचं माहेर कुठलं तुम्हाला माहिती आहे, वर्णन आहे. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, माझी बहीण चंद्रभागा. संतांची बहीण कोण आहे तर चंद्रभागा. अद्भुत वर्णन आहे. सगळे संत जमलेत आपल्या माहेरी. मोठी एकादशी येणार, पण तत्पूर्वी सर्व संत जमले, सगळे कामं वगैरे जप सगळं झालं, विठ्ठलाचं दर्शन वगैरे झालं आणि सगळे संत म्हणतात की चला आज ना आपण एक खेळ खेळू. आणि त्या संतांमध्ये एक संत असे आहेत की ज्या संतांचा परिचय आपल्याला खूप सुंदर आहे. ते संत म्हणजे नामदेव महाराज. सगळे बसलेत आणि खेळ खेळायला सुरुवात करतात. आता पहिलेचे खेळ कोणते तुम्हाला माहित असेल. पहिले खेळ यायचा, मामाचं पत्र हरवलं ते आम्हाला सापडलं. मामाचं पत्र हरवलं हा खेळ खेळायचा आहे. आपल्याला माहिती आहे तो खेळ कसा आहे. गोल रिंगण करून बसायचं, एकाच्या हातात रुमाल किंवा एखादी वस्तू देण्यात येते, एका व्यक्तीने उठायचं, गोल 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 फिरायचं
आणि कोणत्या पण व्यक्तीच्या मागे ते टाकलं की त्या व्यक्तीने उठायचं आणि त्या व्यक्तीला पकडायचं, असा तो खेळ असतो. सगळे संत बसलेले आहेत आणि एक संत उठले, गोल गोल फिरायला लागले आणि म्हणायला लागले, मामाचं पत्र हरवलं. खाली बसल्यांनी म्हणायचं ते आम्हाला सापडलं. असं म्हणता म्हणता त्या संतांनी नामदेव महाराजांच्या पाठीमागे तर रुमाल ती वस्तू टाकली आणि जशी टाकली सगळे संत म्हणायला लागले की हे तुम्ही काय केलं? अरे अरे, आपण तर आधीच नामदेव महाराजांना या खेळात घ्यायला नव्हतं पाहिजे. म्हणे का? तर नामदेव महाराज कच्चा लिंबू आहेत. पहिले यायचं कच्चा लिंबू, पक्का लिंबू. जे छोटे छोटे मुलं असायचे त्यांना कच्चा लिंबू म्हणायचे, जे की खेळामध्ये पारंगत नाही आहेत, की ज्यांना खेळ कळत नाही अशांना म्हणायचे कच्चा लिंबू. म्हणे नामदेव महाराज तर कच्चा लिंबू आहे. नामदेव महाराज म्हणतात की मला खेळ तर येतो, मग मी कसं काय कच्चा लिंबू? नाही नाही नामदेव महाराज, तुम्ही कच्चा लिंबू आहात. सगळे चिडवायला लागले नामदेव महाराजांना. आता मात्र इतका क्रोध आला नामदेव महाराजांना की का म्हणून म्हणतात हे कच्चा लिंबू मला? आता याचा न्याय पांडुरंगच करेल. म्हणून आज नामदेव महाराज पांडुरंगासमोर आले. हे पंढरीनाथा, हे विठ्ठला, आम्ही खेळ खेळत असताना हे सगळे संत मला कच्चा लिंबू म्हणत आहे, याचं कारण काय? आता तुम्हीच हा न्याय करावा की मी खरंच कच्चा लिंबू आहे का? तेव्हा साक्षात विठ्ठल प्रगट झाले आणि नामदेव महाराजांना म्हणताय, नामा खरं सांगू, राग तर येणार नाही ना? म्हणे नाही नाही, तुमच्याजवळ तर न्याय मागायला मी आलोय, खरं सांगा मी कच्चा लिंबू आहे का? तेव्हा साक्षात विठ्ठल उत्तर देत आहेत नामदेव महाराजांना, नामा खरं सांगू ना, तर तू खरंच अजून कच्चा लिंबू आहेस. जसं हे विठ्ठलाचं ऐकलं, माझ्या देवानेही मला आता कच्चा लिंबू म्हटलंय. कुठे जायचं, काय जायचं कळत नाहीये. नामदेव महाराज तिथून निघाले, जंगलात आले. नुसते चालायला लागले. 2, 3, 4, 5 तास झाले नुसते चालतायत नामदेव महाराज. का? तर सगळ्यांनी तर मला कच्चा लिंबू म्हटलं, मला तर खेळ येतो, तरी पण संतांनी मला कच्चा लिंबू म्हटलं आणि माझ्या विठ्ठलाने सुद्धा मला आज कच्चा लिंबू म्हणावं, असं का? याचं उत्तर शोधण्याकरता नामदेव महाराज फिरतायत. आता मात्र पायात काटे रुततायत. खूप त्रास होत आहे, वेदना होत आहेत त्या सगळ्या गोष्टीच्या. पण माझ्या विठ्ठलाने, माझ्या पांडुरंगाने मला कच्चा लिंबू म्हटलं का? हे शोधण्याकरता निघालेत नामदेव महाराज. तेवढ्यात जंगलामध्ये एक महादेवाचं मंदिर दिसलं. जंगलामध्ये सहसा देवादिदेव महादेवांचंच मंदिर असतं, त्यांचंच मंदिर आपल्याला दिसतं. त्या मंदिरामध्ये आज नामदेव महाराज गेले. जसा प्रवेश त्या मंदिरामध्ये नामदेव महाराजांनी केला तर एक दृश्य दिसलं. काय? तर एक म्हातारी आजोबा त्या महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलेत. आधीच राग आलेला नामदेव महाराजांना, अजून राग आला. म्हणतात, ओ आजोबा, तुम्हाला कळत नाही का? अहो देवादिदेव महादेव आहेत, ते त्यांच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले आहात, कळत नाही का तुम्हाला? तेव्हा ते आजोबा म्हणतात, क्षमा करा, पण माझ्या आता अंगामध्ये एवढंही बळ, एवढीही शक्ती उरली नाहीये की मी पाय उचलेल आणि बाजूला ठेवेल. एक काम करा, तुम्ही आले आहात तर माझे हे जे महादेवाच्या पिंडीवर ठेवलेले माझे पाय आहेत ते उचला आणि बाजूला ठेवा. नामदेव महाराजांनी पाय उचलले, बाजूला ठेवायला लागले. जशा त्या आजोबांचे पाय ते खाली ठेवायला लागले नामदेव महाराज, तिथे सुद्धा एक महादेवाची पिंड प्रस्थापित झाली. तिसरीकडे ठेवायला लागले नामदेव महाराज, पुन्हा तिसरीकडे तिसरी महादेवाची पिंड निर्माण झाली. चौथीकडे ठेवायला गेले, चौथी महादेवाची पिंड निर्माण झाली. असं करता करता भरपूर ठिकाणी महादेवाची पिंडीची स्थापना झाली. आता मात्र नामदेव महाराज कळेना असं झालं की हे नेमकं चाललं तरी काय आहे. नामदेव महाराजांनी ते पाय सोडले, हात जोडले आणि म्हणतायत की मला तुमचा परिचय करून द्या, कोण आहात तुम्ही? आणि ते म्हातारी त्या आजोबांचं रूप टाकून आज सुंदर असं दर्शन नामदेव महाराजांना झालं. कोणाचं? तर नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर यांचं दर्शनच नाही तर आज साक्षात नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये गुरुची कृपा, साक्षात गुरुचं आगमन, साक्षात गुरु प्रकट झाले, गुरुतत्व प्रकट झालंय नामदेव महाराजांचं. नामदेव महाराजांना कळून चुकलं की खरंच मी आत्तापर्यंत खेळामध्ये नाही, पण मी माझ्या जीवनामध्ये कच्चा लिंबू होतो. कारण माझ्या जीवनामध्ये देव तर होते, देवाचं दर्शन तर नित्य व्हायचं नामदेव महाराजांना.
पण जोपर्यंत जीवनामध्ये गुरुत्व प्राप्ती नाही आणि उपासना नाही तोपर्यंत जीवन कच्चा लिंबूप्रमाणे आहे. नामदेव महाराजांनी सुंदर असं मार्गदर्शन विसोबा खेचरांनी नामदेव महाराजांना केलं. साष्टांग दंडवत केला नामदेव महाराजांनी. आणि आता नामदेव महाराज पंढरपुरामध्ये आले. विठ्ठलाचे दर्शन घेतलं आणि सांगतात की देवा, तू खरं सांगत होता. मी आत्तापर्यंत कच्चा लिंबू होतो कारण माझ्या जीवनात गुरु नव्हते, पण मी आता पक्का लिंबू. माझे जीवन आता हे पक्क झालेलं आहे कारण माझ्या जीवनात गुरुत्व प्राप्ती झालेली आहे. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात. आत घाली तो धपाटा वर मायेचा हात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात. तो कुंभार जसा त्या ओल्या मातीचा मडकं बनवत असतो तेव्हा तो जसा आकार देईल तसं ते मडकं बनत असतं. त्याचप्रमाणे आपलं जीवन असतं. आपण तर अगदी मऊ, त्या मातीच्या मऊ जसा आपण आकार देऊ, जसे गुरु आपल्या जीवनाला आकार देतील तसं आपण बनत असतो. त्यामुळे गुरुशिवाय आपल्या जीवनाला आकार नाही. त्यामुळे गुरुत्व असं आहे की आपण गुरु करायचे नसतात तर गुरु स्वयं आपल्या जीवनात येत असतात. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावी ते पाय आधी आधी. आपण वर्णन करतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि आज त्या गुरुत्व प्राप्ती, त्या गुरुतत्वाची प्राप्ती परीक्षिती राजाला होणार आहे. शुकदेवजी महाराज येत आहेत. आज अचानक खडावांचा आवाज कानी पडला. सगळ्यांचं लक्ष समोर गेलं तर आज जणू काही सूर्य पृथ्वीवर चालत येतो आहे असं ते तेजोमय असं रूप शुकदेवजी महाराजांचा सर्वांनी जय जयकार केला. बोला शुकदेवजी महाराज की जय. सतगुरु तुम्हारे प्यार ने जीना सिखा दिया, रहते हैं जलवे आपकी नजरों में हर घड़ी, मस्ती का जाम अपने कुछ ऐसा पिला दिया, सद्गुरु तुम्हारे प्यार ने. नाही का, आपल्याला जीवनाची कला, जीवन तर जगत असतो पण ती जीवन जगण्याची कला शिकवण्याचं काम हे गुरुवर्य करत असतात. की क्षणोक्षणाला हे जीवन क्षणोक्षणाने बनलेलं आहे आणि या जीवनाचं क्षणोक्षणाचं बारसं कसं करायचं हे शिकवण्याचं काम गुरुमाऊली करत असते. आज शुकदेवजी महाराज आले. गंगा नदीचं जल आणलं परीक्षिताने आणि पूजन करायला सुरुवात केली. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. आवाहनं समर्पयामि. सुंदर असं पूजन केलं, आवाहन केलं आणि आता मात्र परीक्षिती राजा शुकदेवजी महाराजांच्या चरणाशी बसले आहे आणि सांगतायत की मला असा असा शाप मिळाला कारण श्रमिक ऋषींचा अपमान माझ्याकडून झाला. 7 दिवसात मृत्यू येणार परिचय करून दिला. शुकदेवजी महाराज म्हणतात काळजी करू नको. ज्या देवाचं दर्शन तू तुझ्या मातेच्या गर्भामध्ये घेतलं त्या देवाचं दर्शन तर होईलच, पण त्या देवाची कृपा कशी आहे, त्यांनी कशा प्रकारे 24 अवतार घेऊन आपल्या भक्ताचं रक्षण केलं त्याची ती कथा मी आजपासून तुला सांगण्यास प्रारंभ करतो. आणि ती कथा म्हणजे दुसरी तिसरी कोणती कथा नाही तर श्रीमद भागवत कथा सांगण्यास प्रारंभ करतायत शुकदेवजी महाराज परीक्षिताला गंगा तीरावरती. श्रीमद भागवत धर्म की जय. शुकदेवजी महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. प्रणवाद की जय.
सुंदरशी गंगा तीरावरती शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला कथा सांगण्यास प्रारंभ करतात. तर सर्वात आधी कथेचं वर्णन करतायत ते म्हणजे या सृष्टीची निर्मिती कशी झाली. तर सर्वात आधी सांगितलं की विष्णूच्या नाभी कमलापासून सर्वात आधी ब्रह्माची निर्मिती करण्यात आली. विष्णूच्या नाभी कमलापासून ब्रह्माजींची निर्मिती करण्यात आली. आपण विष्णूची स्तुती पण करतो काय? पद्मनाभा नारायणा श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. सुंदरशी ब्रह्माजींची निर्मिती करण्यात आली. ब्रह्माजींवर कार्य सोपवलं ते म्हणजे सृष्टी उत्पत्तीचं. ब्रह्माजींनी सर्वात आधी निर्माण केलं ते म्हणजे मनु आणि शतरूपाला. आता मनु आणि शतरूपाला 2 पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद आणि 3 कन्या आकुती, प्रसूती आणि देवहूती. या तिन्ही कन्यांचं वर्णन श्रीमद भागवत कथेने केलं. ते म्हणजे असं की आकुतीचा विवाह हा रुचिनाम प्रजापती यांच्याशी करण्यात आला आणि यांना जेवढे पण पुत्र झाले त्यांनी यज्ञरूप धारण केलं. त्यानंतर कथा येते ती म्हणजे देवहूती मातेची. आज मनु आणि शतरूपा यांच्या स्वप्नामध्ये स्वयं विष्णू गेलेत आणि सांगितलं की तुम्ही देवहूतीचा विवाह कर्दम मुनी यांच्याशी लावा, कारण यांच्या दोघांच्याही उदरी स्वयं मी अवतार घेणार. जसे मनु आणि शतरूपाच्या स्वप्नामध्ये देव गेले तसेच इकडे कर्दम मुनी यांच्याही स्वप्नात देव गेले आणि सांगितलं की माझं असं नियोजन आहे की तुम्ही मनु आणि शतरूपाची जी दुसरी कन्या आहे देवहूती हिच्याशी तुम्ही विवाह करा. आज मनु आणि शतरूपा देवहूती मातेला घेऊन कर्दम मुनींकडे आले. सांगितलं की देवाचं असं नियोजन आहे. कर्दम मुनी म्हणतात की हो माझ्याही स्वप्नात त्यांनी दर्शन घेऊन हेच सांगितलं, मी विवाह करायला तयार आहे. विवाहाची तयारी झाली पण कर्दम मुनी विचार करतायत की ठीक आहे, देवानी सांगितलं आहे काही हरकत नाही, पण या माझ्या पत्नी माझी अर्धांगिनी बनण्याच्या योग्यतेच्या आहे की नाही ते बघूया. बघा परीक्षा घेतली कर्दम मुनींनी. कशी घेतली परीक्षा? तर आज 3 आसन कर्दम मुनींनी टाकले. पहिलं आसन मनु आणि शतरूपांचं, दुसरं आसन स्वतःचं आणि तिसरं आसन देवहूतीचं टाकण्यात आलं. आज देवहूती माता सुंदर शृंगार करून आल्या विवाह करण्याकरता. देवहूती विचार करतायत की हे आसन माझ्या पती भावी पती म्हणजे जी कर्दम मुनींनी टाकलेलं हे आसन आहे, मी याच्यावर बसली तर माझं पातिव्रत्य नाहीसं होईल. कारण पहिल्याच्या स्त्रिया या पतीने टाकलेल्या आसनावर, जे पतीने केलेलं असेल त्या आसनावर त्या पहिलीच्या पत्नी बायका बसायच्या नाही, एवढं पातिव्रत्य सांभाळायच्या. पण आता ते पातिव्रत्य राहिलंच नाही. आता पतिव्रता याच्यापेक्षा पतिव्रता जास्त झालं. स्वतः पाण्यावर बसायचं आणि म्हणायचं अहो धक्का द्या ना धक्का, अहो पण नाही अरे का रे, जणू काही नौकर आहे यांच्या घरचे. आजकालचे हे सगळं संपत चाललेलं आहे. पातिव्रत्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे ना, ते आपण बघणार आहोत दत्तचरित्रामध्ये येणार आहे ती कथा. असा एकही विषय नाही की ज्या विषयावरती श्रीमद भागवत कथेने विश्लेषण केलं नाही. म्हणून आपण विश्लेषण बघत आहोत की या कथेतून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे, आचरण्यासारखं काय आहे. कथा तर भरपूर आहे. श्रीकृष्णाचा जन्म झाला, रासलीला केली, सगळं केलं, दही दुधाची चोरी केली नाही का, रामाने वनवास भोगला, सगळ्या कथा आहेत. पण यामधून आपल्याला आचरण करण्यासारखं काय आहे याच्याकरता कथा विश्लेषण आपण बघत आहोत. देवहूती मातेने ते आसन बघितलं, बसल्या नाही त्या आसनावर, कारण कर्दम मुनींनी ते टाकलेलं आसन आहे. काय केलं देवहूती मातेने? एक हात आसनावर ठेवल्या आणि खाली बसल्या. कारण कर्दम मुनी म्हणतात बसा बसा, या आसनावर बसा, आग्रह करतायत आसनावर बसण्याचा. म्हणून एक हात आसनावर ठेवला आणि खाली बसल्या. का?
आसनावर हात का ठेवला? कारण पती म्हणतायत बसा बसा, त्यांच्या आज्ञेचं पालन व्हावं म्हणून हात आसनावर ठेवला आणि खाली बसल्या, कारण पातिव्रत्य भंग होऊ नये, हे पातिव्रत्य निघून जाऊ नये म्हणून. कळून चुकलं की हां, या माझ्या पत्नी बनतेच्या, अर्धांगिनी बनण्याच्या योग्यतेच्या आहेत. सुंदरशी विवाहाची तयारी केली. सुंदरसा विवाह संपन्न झाला कर्दम मुनी आणि मनु आणि शत्रुपाची कन्या देवहूती यांचा. त्यानंतर वर्णन येतं की 1 वर्ष कर्दम मुनी यांनी देवहूती मातेकडे बघितलं सुद्धा नाही. शेवटी देवहूती आज आश्रमात गेल्यात कर्दम मुनींना भेटण्याकरता. म्हणतात पतिराज म्हणे आपण कोण? कर्दम मुनींनी ओळखलं सुद्धा नाही. किती ते तप, किती ते वैराग्य, आणि त्याच्याच उदरी देवाचा अवतार होतो असं म्हणतात. पतिराज, मी तुमची पत्नी, आपल्याला माहिती असल्याप्रमाणे देव तुमच्या स्वप्नात आले, माझ्या आईवडिलांच्याही स्वप्नात आले आणि सांगितलं की ते आपल्या उदरी जन्म घेणार. तेव्हा त्यांचा तो संकल्प देव अवतार घेणार आहे म्हटल्यानंतर आपण त्याच्यावर आरकाठी नको, आपल्या त्याच्यामध्ये काही हे नको. आज कर्दमुनींनी क्षमा याचना मागितली देवहूतीची आणि मायाजाळ सुंदर अशा संसाराला सुरुवात झाली. आणि देवहूती आणि कर्दम मुनी यांच्या उदरी सर्वात आधी जन्माला आली, त्यांच्या घरी जन्माला आली ती म्हणजे पहिली मुलगी, दुसरी मुलगी, तिसरी मुलगी, चौथी पण मुलगी, 5वी मुलगी, 6वी मुलगी, 7वी मुलगी, 8वी मुलगी आणि 9वी मुलगी. 9 मुली आज देवहूती मातेच्या घरी जन्माला आल्यात. मी सांगितलं की या 9 मुली नसून या तर 9 भक्ती आहेत. प्रथम भक्ती संतन कर संगा, दुसरी भक्ती मम कथा प्रसंगा. श्रवण, अर्चन, पूजन अशा प्रकारे 9विधा भक्तीचा जन्म देवहूती माता आणि कर्दम मुनी यांच्याकडे झालेला आहे. पहिले 9 मुली त्या देवहूती मातेने जन्म दिला. पण बघा आता 1 मुलगी सुद्धा आपल्याला जड होते. मी या विषयावर आवर्जून बोलत असते कारण काही प्रसंग असे दिसून आले की जे प्रसंग आज मी ते सांगू इच्छिते तुम्हाला इथे. की एका गावामध्ये कथा होती. एक मुलगी येऊन बसायची कथेमध्ये. कोणताही विनोद सांगितला, चांगली कथा सांगितली, भजन सांगितलं तरी ती जशीच्या तशी तिथे बसून राहायची. आश्चर्य वाटलं की विनोद सांगितला तरी हसणार नाही, भजन सुरू झालं तरी टाळ्या वाजवणार नाही. तिचं लक्ष कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी असायचं. तेव्हा कार्यकर्त्यांना म्हटलं की ही मुलगी कुठली? म्हणे इथलीच आहे. नाव वगैरे सांगितलं. म्हटलं तिला एकदा बोलून घ्या. आमचं जिथे मुक्काम होता तिथे बोलवलं आणि मी विचारलं की ताई तू काय शाळेत वगैरे जाते का? काही समस्या आहे का? तेव्हा तिच्या आई पण तिच्यासोबत आलेली होती. तेव्हा ती मुलगी रडायला लागली आणि तिने तिची समस्या सांगितली की ताई माझं शिक्षण तर कधीच सुटलं. म्हणलं का गं? काही विशिष्ट समाजामध्ये हे सगळं चालू आहे. तेव्हा तिने सांगितलं की ताई मला माझा लहान भाऊ आहे, वडिलांना व्यसन आहे, आई पण शेतामध्ये काम करते, पण वडिलांचं असं म्हणणं आहे की तू शिक्षण शिकायचं नाही आणि मी जे शेतात जाते काम करते त्या शेतातली मजुरी भेटते, त्या मजुरीतून आमचं घर, माझ्या आईच्या मजुरीतून आमचं घर चालतं आणि मुलाचं शिक्षण वडील करतायत, पण माझं शिक्षण मी तर कधीच सोडलंय कारण वडिलांचे असं म्हणणं आहे की तू दुसऱ्यांकडे संसार करायला जाणार आहेस, नाही का. आपली ही भूमिका आहे की मुलगी ही परक्याचं धन आणि मुलगा हा घराचा दिवा. पण आपण किती दिवे लावतो हे बघतो आहे. तेल, तूप, ट्यूबलाईट सगळे दिवे, नाही का. एकदा का मुलगा मोठा झाला, आपल्या पायावर उभा राहिला, नोकरी वगैरे अगदी फॉरेनला जरी गेला तरी त्याला कसलीच जेवढी जाणीव, जेवढी आपुलकी, मला असं म्हणायचं नाहीये की मुलांना आपुलकी जिव्हाळा नसतो, असं मला मुळीच म्हणायचं नाहीये. पण मला सांगायचं हेच आहे की मुलीला सुद्धा मुलांप्रमाणे जपूया. पहिले होतं की मुलगी असलं तर गर्भातच तिचा मृत्यू, पण आता तो कायदा आलेला आहे. पण जरी हा कायदा आलेला असला तरी काही विशिष्ट गावामध्ये, काही विशिष्ट समाजामध्ये अजूनही मुलीला दुय्यम स्थान देण्यात येतं. चुकीचं आहे हे. बघा, मुलगी तर ही लक्ष्मीप्रमाणे असते.
काही काही ठिकाणी तर तिचं इतकं सुंदर स्वागत केलं जातं, तिचा जन्म होतो, सगळे अगदी आनंद. पण काही काही ठिकाणी हे चुकीचं मानण्यात येतं. त्यामुळे या मार्फत मी एकच इच्छा तुम्हाला एकच माझ्या मनातली इच्छा मी तुम्हाला सांगू इच्छिते की बघा, आमच्या आईवडिलांना 2च मुली, पण ते नेहमी आमच्यावर अभिमान करायचे. मला इथे स्वतःची हे नाही करायची. तुम्ही बघा की आजकालच्या क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी खूप प्रगती केलेली आहे. त्यामुळे तिला जपूया, तिच्या भावनांचा विचार करूया, मुलाप्रमाणे तिचेही स्वप्न आपण पूर्ण करूया. आणि त्यानंतर मी असं तर म्हणेलच की ठीक आहे, आता पण मुलींचे स्वप्न जपण्यात येतात. तिला अगदी मुलाच्या प्रमाणे काय, मुलाच्याही वरचा दर्जा काही विशिष्ट समाजामध्ये, काही विशिष्ट क्षेत्रामध्ये देण्यात येतो. पण मुलींना आपल्याला दिलेली मोकळीक, जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, प्रत्येक गोष्टीचं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे, पण मुलींना, स्त्रीला आपल्या शास्त्रानेच काही मुळात मर्यादा दिल्या आहेत. त्या मर्यादेचं पालन देखील करूया आणि आपली प्रगती देखील साधूया. आजकाल आपण बघत आहोत काही मुली, बघा, आई वडील कशासाठी पाठवतात तर नाही, हे आपलं नाव मोठं करेल, आपल्या परिवाराचं नाव मोठं करेल, आपली स्वप्न ही पूर्ण करेल, या आशेने, या स्वप्न घेऊन ते आपल्यावर अगदी विश्वासाने ते सगळं करत असतात. आयुष्यभर कष्ट करतात आई वडील. कशासाठी तर आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या याकरता. त्यामुळे मुलींनो, काही शास्त्राने ज्या आपल्या मर्यादा बांधून दिल्या, त्या मर्यादेचं पालन देखील करूया आणि आपली प्रगती साधूया. देवहूती मातेला 9 कन्या झाल्या आणि आता मात्र सुंदरसा अवतार माझ्या देवाने धारण केला, तो म्हणजे कपिल अवतार. कपिल अवतार, भक्तीचा जन्म झाला आणि मग ज्ञानाचा अवतार झाला. म्हणून सर्वात आधी भक्ती आणि मग ज्ञान. कपिल अवतार म्हणजे ज्ञान अवतार ओळखण्यात येतो. कपिल मुनींनी अवघ्या लहान वयातच देवहूती मातेला अनेक शास्त्राचं, अनेक योगाचं ज्ञान, बघा किती भाग्यवान ती आई असेल की जिने आपल्या मुलाकडून मार्गदर्शन सगळं समजून घेतलं, सगळं शास्त्र सगळं समजून घेतलं. आज देवहूती मातेने कपिल देवाकडून अशा प्रकारे ज्ञान अवतार, कपिल मुनींचा अवतार इथे झाला. आणि त्यानंतर कथा येते, कपिलाचे पुत्र कला आणि मरीची, मरीचीचे पुत्र कश्यप, कश्यपांना 2 पत्न्या, दिती आणि अदिती. यानंतरची कथा आपण उद्याच्या भागात श्रवण करूया. या पूर्ण ज्ञान चॅनल मार्फत ही जी श्रीमद भागवत विश्लेषण याचं जे आयोजन आपलं करण्यात आलं, मी दररोज सांगते की जास्तीत जास्त आपण हे श्रवण करूया आणि आपले जेवढे पण मित्र परिवार असतील, जेवढे पण आपण ग्रुप वगैरे असू, त्यांना ही लिंक शेअर करूया. बघा, ज्ञान हे वाटल्याने वाढतं. आपण काय करतो, दुःख वाटतो, माझ्या जीवनात असं झालं, माझ्या जीवनात तसं झालं, आपण नेहमी दुःख वाटत असतो, सुख कधीच वाटत नाही. सुख वाटत फिरतो का पण आपण हे चुकीचं करतो. दुःख वाटल्याने वाढतं, नाही का? बरोबर आहे ना? दुःखही वाटल्याने वाढतं आणि सुख वाटल्याने वाढतं, दोन्हीही सारखंच आहे. तर दुःख वाटण्यापेक्षा सुख वाटूया आणि दुःख वाढवायचं नाही तर कमी करायचं आहे ना आपल्याला. तर मग कमी करायचं असेल दुःख आपल्या जीवनातलं, तर स्वतःजवळ ठेवूया आणि सुख द्यावे, सुख घ्यावे, प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे. एक चंद्रपूरला कथा सुरू होती माझ्या मोठ्या ताईची. चंद्रपूरला कथा सुरू असताना तिथली एक घटना अचानक आठवली म्हणून सांगते की बघा कसं असतं, ज्ञान वाटल्याने कसं एखाद्याच्या जीवनात कसा परिवर्तन होतो, कसा परिणाम. एक सुंदर घटना आहे, हा प्रसंग आहे माझ्या दृष्टीने.
की एक ताई रोज भागवत कथा श्रवण करायला यायच्या. तेव्हा त्यांची मैत्रीण त्यांनी आज एक बहुतेक 5वा दिवस कथेचा होता. त्यांनी अगदी बळजबरी तिला ओळखताना की नाही, तुझा आज मूड चांगला नाही दिसत आहे, आज तू कोणते तरी विचारात आहे असं मला दिसते, चल आपण भागवत कथा ऐकू. म्हणून जबरदस्ती करून अगदी अट्टहासाने ते त्यांच्या मैत्रिणीला घेऊन आल्यात. भागवत कथा पूर्ण त्या मैत्रिणी श्रवण केली की जे विचारात आहे. आणि कथा श्रवण झाल्यानंतर आमचा जिथे मुक्काम होता तिथे आली आणि ताईजवळ इतक्या रडायला लागल्या त्या ताई. आम्हाला सुचत नाही की कोण आहे त्या, का रडतायत. तेव्हा शांत झाल्या आणि मग त्यांनी सांगितलं की ही माझी मैत्रीण रोज कथा ऐकायला येते. आज तिने इतका मला आग्रह केला की चलच तू. खरं सांगते आज ताई, मी आज विचार केला होता की बस हा माझ्या जीवनातला शेवटचा दिवस, पण मी आज भागवत कथा ऐकली. त्या देवाचं त्याने तर किती संघर्ष केला. आपण बघतो, कथा ऐकतो, रामाने 14 वर्ष वनवास केला, कितीतरी संघर्ष त्यांना आला. साक्षात म्हणजे आपली पत्नीचा वियोग त्यांना झाला. आपले जे जवळचे आहेत, आपले आई वडील, दशरथजी, कौसल्या माता, सगळ्यांपासून लांब जाऊन कितीतरी संघर्ष प्रभू रामांना करावा लागला. तसाच संघर्ष कृष्ण कन्हैयालाही करावा लागला. जन्मदाती आईपासून यशोदेने काही कमी प्रेम केलं नाही, पण तरीही भरपूर जीवनामध्ये संघर्ष होता. तर देवाला संघर्ष सुटला नाही तर आपण कोण. त्यामुळे मी संकल्प घेते की मी माझ्या जीवनात कधीही संपवण्याचा विचार करणार नाही आणि आता माझ्या जीवनाला एका सकारात्मक दृष्टीने बघेल की नाही, जीवनात काही वाईट गोष्टी असत्या पण त्याच्याही पेक्षा चांगल्या गोष्टी जास्त आहेत. या जीवनात, या जगामध्ये भरपूर काही बघण्यासारखं आहे आणि देवाला, माझ्या जीवनाला मी समजेल, कथा ऐकेल, उपासना, जप सगळं करेल. आणि बघा, या हरिकथेने कोणाकोणाच्या जीवनात परिवर्तन होणार नाही. त्यामुळे आपले जेवढे पण ग्रुप असतील त्या सगळ्यांना, आपल्या व्हॉट्सअपला जेवढे पण असतील त्यांना ही लिंक शेअर करा आणि सर्वांना, कारण ज्ञान वाटल्यानेही वाढतं. आपल्याजवळ जेवढं पण ज्ञान आहे ना, लोकांचंही ऐकूया आणि आपलं सांगितल्याने आपलं वाढत असतं. त्यामुळे या जीवनात ज्ञानाची वाढ करून घेऊया आणि उपासनेचीही वाढ करून घेऊया आणि या देवाला आणि या जीवनाला समजून घेऊया. तर सर्वांनी या पूर्ण ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्याची कथा, याच्या समोरची कथा आपण उद्याच्या भागात नक्की श्रवण करूया. नैपुण्या सममित्र नाही जगती, कष्टी तया मिळवा. अंगी योजकता ही आणली तुम्ही, भाग्यासी हो राभवा. ना हो विस्मृत लोक संग्रह स्तुती, गीतेत जाजी असे. द्यावा लोकमतासी आदर जणू, पाण्यामध्ये मीनसे. कालज्ञान यथार्थ जाणवी करा, नेमे प्रभोपासना. आहे हीच षडंगयुक्त सकला, भाग्यप्रदा साधना. ज्यांनी जीवन ही कला म्हणून ती, विश्वात उद्घोषली. त्या श्री सद्गुरु रामचंद्र प्रभुची, लाभो कृपा सावली. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवाद की जय. गोपाल कृष्ण भगवान की, सिया बलरामचंद्र भगवान की.